श्री विठ्ठल नर्मदे हर म्हणा सर्वांनी नर्मदे हर. आणि चला आजचा आपला दिवस सुरुवात झालेला आहे, सुप्रभात झालेली आहे. आजचा आपला दिवस कितवा महाराज? 11वा. आणि आजचा 11व्या दिवसाचा प्रवास आपला सुरू झालेला आहे. जरा आपण नर्मदा मैयाचं दर्शन करूया सर्वजण. चला या. वा बघा माझी मैया. इथं किती नावाडी चालूच आहेत बाबा. इथं नावाडी लोक भरपूर आहेत. वा चला तर आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. मला नर्मदे हर. थंडी आहे, थंडी. हँडलोड मजबूत थंडी आहे. नर्मदे हर. चला नर्मदे हर, नर्मदे हर. चला 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 मंडळी, चला रोडला लागूया, मग भेटूया. चला नर्मदे हर. आणि हा जो पाणी दिसतोय ना, हा सगळा नर्मदा मैयाचं पाणी आहे. जेणेकरून आपल्याला पाणी प्यायला नर्मदा मैयाचाच भेटला पाहिजे त्या कारणाने. आणि आपण आत्तापर्यंत नर्मदा मैयाचंच पाणी पिलेलं आहे. बापरे काय थंडी आहे, यांची मजा आहे. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बापरे बाप, केवढा मोठा वडाचा झाड आणि किती सुंदर पारंब्या तिथे आहे. काय बोलते त्याला, पारंब्यात ना रे? वा. आणि गोमैया खाली, क्या बात आहे. डुक्कर बघ कसं मोठा आहे तो. वा जबरदस्त बैल आहे, बैल. वा महादेव आहेत, महादेव. काय पारंब्या आहेत महाराज, सुंदर सुंदर पारंब्या. एवढं सुंदर वड मी अजून बघितलं नाही, खरंच नाही बघितलं. आणि नर्मदा मैया बघा आता आपल्याला खोल खोल जात जाईल अशी खोल. हे बघा ही वडाची मुळ इथपर्यंत आले ना. त्याच्या खाली पण. हो खालीपर्यंत गेलेत. काय तट आहे भाऊ. चला मंडळी, वाव ब्युटिफुल. वा काय ब्युटिफुल आहे ते बघा. हो 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 हो. वा अप्रतिम अप्रतिम. खूप सुंदर. सूर्यनारायण भगवान आता वर यायला सुरुवात झालेली आहे. खरंच खूप सुंदर दिसतात. आता कॅमेऱ्यामध्ये कसं दिसतं माहिती नाही, पण जे डोळ्याला दिसलं ते मात्र ब्युटिफुल होतं. म्हणून तो डायलॉग मारला. असू द्या. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बापरे वा. बापरे पण बोलतो आणि वा पण बोलतो. वा बघा मंडळी, खूप सुंदर असं आपल्याला इथून यावं लागलं. आणि खूप सुंदर दृश्य आहे इकडलं. पक्ष्यांचा आवाज आणि एकीकडून राम भगवंताचं गुणानुवाद ऐकायला येते. वा चला पुढं निघूया. आपली मंडळी पुढे गेलेली आहे. चला नर्मदे हर. बघा मंडळी, एवढ्या जंगलात सुद्धा आता समोर आम्हाला 2 रोड लागलेले आहेत. तर कुठल्या रोडने जावं, कुठल्या रोडने जावं काही आता कळत नाही आहे. पण लोकांनी मात्र नर्मदा परिक्रमावासी व्यवस्थित रोडने जावे म्हणून असे चिंध्या बांधलेल्या असतात. चिंध्या, हे चिंधे सगळ्या झाडाला चिंध्या चिंध्या आहेत झाडाला. एक झूम करून दाखवतो मला. मागं पण दाखवलं नाही, आता सुद्धा असे चिंधे बांधलेले असते. म्हणजे आपण व्यवस्थित रोडने जावं, चुकू नये म्हणून कोणी कोणी परिक्रमावासी जे अनुभवी आहेत ते सुद्धा बांधतात. आणि इकडले जे
ग्रहस्थी आहे, सद्ग्रहस्थी म्हणजे लोकलचे लोक आहे की नाही, स्थानिक लोक यांनीसुद्धा हे बांधलेले असतात का. हाच मार्ग आहे परिक्रमेचा. हे बघा चिंध्या, म्हणजे हे ध्वजच आहेत म्हणा आपल्यासाठी. आणि समोरून आता कोण आलेत बघा. वा, छोटे छोटे गैया मोठी मोठी म्हैस. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्हाला मी थंडीची परिसीमा दाखवतो. परिसीमा बकरीला सुद्धा स्वेटर, एवढी थंडी आहे. परिसीमा थंडीची. नर्मदे हर. चला नर्मदे हर मंडळी. काही म्हणा, मला हा लुक खूपच भारी वाटतो. मला असं लय आवडतं बांधायला. भारत आपली शान आहे. चला नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. एकदम लाईन दोरीवाली शेती. इथून सरळ बघितलं का सरळ, असं क्रॉस बघितलं तर क्रॉस. हा, काय बोलतात? सिमेंट ट्रेक. सिमेंट ट्रेक बरं का. असं बघितलं तर असं, असं क्रॉस बघितलं तर क्रॉस. हे बघा, इथून क्रॉस, इथून सरळ बघू शकता, इथून क्रॉस बघू शकता. अरे बाप रे, सुपर. काय एकदम लांबी दोरी लावून शेती केलेली आहे ही वाली. सुंदर. नर्मदे हर. आमच्या मोठ्या बाबांनी लहान पोरांना केळी वाटली आणि पोरं लय खुश झाली. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजी, कौन गांव है ये? खेड़ा गांव. आप यहाँ पे सेवा करते बहुत साल से करते रहेंगे? 4 साल हो गए ना. सब परिक्रमा वासियों के लिए सुबह से लेके शाम तक बाल भोग लगा रहता है. भोजन प्रसाद भी मिलती है ना. अरे वाह वाह, बहुत खूप अच्छा आहे. और आणि अशा प्रकारे ही मंडळी रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत नर्मदावासियांसाठी महानर्मदा अन्नक्षेत्र ग्राम टिटगारिया खेडा येथे करत असतात. खरंच फार फार पुण्य आहेत या लोकांचे. काय बाबा? हो बिलकुल. आपण नर्मदा माईच्या पायी आपण इतक्या लोकांना दिवसभर सेवा देणं अवघड काम आहे. अवघडच काम आहे. नर्मदा माईला आपण विनंती करू, यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो आणि पुढते अशीच यांना नर्मदा माईच्या परिक्रमावासियांची सेवा घडो. नर्मदे हर, नर्मदे हर. चला मंडळी, तर आता आपला चाय पाणी परत झालेला आहे आणि आता परत आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. काळ्या म्हैशीवर काळी काळी पक्षी कशी दिसून येत नाही बघा. तिने पण बरोबर बघितला, लांबून दिसतच नव्हती, जवळ आलं तेव्हा दिसला. अरे पक्षी आहे. चला नर्मदे हर. आमची अक्का कुठं आहे हो? आमची अक्का रोज व्हिडिओ बघते, आमची वाट पाहत असते. थोडीशी जरी व्हिडिओ लेट झाली ना तर लगे आमचं धनंजय फोन करतो, अरे आई म्हणते अजून व्हिडिओ टाकली नाही. अक्का कसं आहे बरं का, इथं तर नेटवर्क कमी आहे आणि नेटवर्क कमी असल्यामुळं ना आपल्याला व्हिडिओ पट्टा सोडता येत नाही. जसं होईल तसं टाकतो. तरी खूप खूप धन्यवाद, तुमचा आशीर्वाद आहे का तुम्ही आपला हा व्हिडिओ तुम्ही पटापट बघता आणि तेवढं सहाय्यही करता आपल्याला व्हिडिओ बघून. कारण की तुम्ही बघता म्हणून आम्हाला प्रोत्साहन येतं का करावं म्हणून. चला असेच बघत राहा. बहुत सुंदर, खूप छान. चला नर्मदे हर. काय नाही, एवढंच दाखवायसाठी मोबाईल काढलेला. रस्ता तर फारच बिकट आहे. पलीकडून गेलो असतो पण पाय वल्ले होतील, सॉक्स वल्ले होतील. जाऊ दे, इथूनच जाऊया आता. हे बघा, हा पूल आहे पण तुटलेला आहे. त्या पुलाचा एकच बांधारा राहिलेला आहे फक्त. चला चलो मंडळी, नको उडी मारू. चल. हा नाही तर सावकाश जाऊ द्या आपली गाडी. पाणी तर एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी, क्रिस्टल क्लिअर. संपूर्ण ब्रिज तुटलेला आहे. या पुलवा टूट गवा. इसकी वजह से हम छोटे से पुलवा के बांधारे के ऊपर से जा रहे हैं
ते आपले ये महाराज नहीं का, समाधान महाराज। 15 वली किधर है? हम यहाँ आए हैं, यहाँ से जा रहे हैं। विठ्ठल महाराज आनंदी से। हाँ, आप यहाँ से हमको, हाँ, आपका धन्यवाद एवं शुक्रिया, ऐसा ना? एवं। चला, नर्मदे हर, नर्मदे हर। वाह, आता कंटिन्यू चालून चालून आता असं वाटतं का आता घाम आला। थंडी आहे पण चालही तशी असल्यामुळं घाम आला। आता असं वाटतं का आतला स्वेटर काढावा आणि डोक्यावरचंही काढावा। नर्मदे हर। चला बघू, थांबू आणि काढूया। नर्मदे हर, नर्मदे हर। आपण जरा विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत। कैलाश आश्रम हा एकदम प्रॉपर जेव्हा आपण हायवेला लागतो, हायवेला लागल्या हा आश्रम आहे लखनगाव। आणि लखनगाव आश्रमामध्ये आपल्याला स्नानासाठी उत्तम सोय, गरम पाण्याची सोय आपल्याला इथं आहे बरं का। कोणी परिक्रमावासी येत असतील तर त्यांना इथं झोपायसाठी सुद्धा होऊन जाईल, रात्रीच्या विश्रांतीसाठी, आणि इथून पुढं निघू शकता। पण आता आम्ही फक्त एक 5 मिनटाचा विचार काय बाबा, लगेच आपण निघूयात। आमचं पाणी आलेलं आहे, पाणीवाले आलेले आहेत, धनंजयराव, आणि आता आपण सुधामाजी। नर्मदे हर। चला मंडळी, चाय पिऊन झालेला आहे आपला। या आश्रमातून आपण आता रजा घेत आहोत आणि मस्त आता आपल्याला हायवेनेच जावं लागणार आहे। हायवे लागलेला आहे त्याच्यामुळं जपून जावं लागणार आहे आपल्याला। खूप मोठा हायवे आहे, इंदोर हायवे म्हणतात त्यांना। इकडून सरळ इंदोरला जाता येतं आपल्याला। चला नर्मदे हर। अरे बाप रे बाप रे बाप, बाबो मोठे बाबा, अहो मोठे बाबा, तुम्हाला आता काय दिसलं इथं? कोला कसा गेला? इथून असं सुसाट कोल्हा पळून गेला असा या हेडला। तेवढाच मोबाईल काढायला भेटला नाही। बघू दिसतोय का आपल्याला कोल्हा? गेला इकडे, या साईडला गेला कुठेतरी। चला चला, नर्मदे हर मंडळी। बऱ्याच वेळचा प्रश्न पडलेला आपल्याला, ही नदी कुठली आहे? तर नर्मदा घाटी विकास प्राधिकरण लोक निर्माण विभाग, ही आहे डेब नदी। कुठली? डेब नदी, डेब नदी। आम्हाला वाटलं नर्मदा मैयाच आपण ओलांडतो काय, पण ही आहे डेब नदी। त्याचा रिव्हर आहे आणि त्याच्यावरून गेलेला हा पूल। चला पार करूया। खूप खूप उंचावरचा ब्रिज आहे बरं का, खूप उंचावरचा ब्रिज आहे। किती खाली आहे नदी, अरे बाप रे, खूप उंचावर ब्रिज आहे। उंच उंच पूल आहे खूप। नर्मदे हर। आणि आपल्याला बराच टाईम हायवेवर चालून झाला, कम से कम 6 किलोमीटर चाललो आम्ही हायवेवर। आता एक तास प्रॉपर, तेव्हा कुठं गाव लागले आम्हाला। आणि गाव लागता लागता इथं आपल्याला बघा काय दिसलेत, रांजण। किती रांजण आहेत बघा, असं वाटतं रांजणांचाच गाव आहे। रांजण इथे तयार केले जातात। आता याच गावामध्ये आपल्याला थांबायचं आहे। आपले बाबा पुढे गेले, सत्यनारायणजी, त्यांनी सांगितलेलं का पुढं आपल्याला एका गृहस्थांच्या घरी जेवण आहे, तिकडं आपल्याला थांबायचं आहे। मंडळी आपली तो तिकडं थांबलेला आहे आपले महाराज, आणि आपण जाऊन तिथं नर्मदे हर तिकडं थांबूया। चला नर्मदे हर। आपण आता या गावात आलेलो आहोत आणि इकडले सद्ग्रस्त आपल्याला न्यायला आलेले आहेत बरं का। नर्मदे छोटं भाग्य, त्यांच्या मागं मागं आपल्याला जायचं आहे। नर्मदे हर। चला, हे गाडीवाले आहेत नर्मदे हर। चला, यांच्या घरी आज आपला भोजन विश्राम आहे, भोजन प्रसादी घेऊया आणि बरोबर आपण 1 वाजेपर्यंत वापस निघूया। आता बरोबर 11 वाजलेले, आज 11। इथून पुढे आपण निघा। चला, श्री विठ्ठल नर्मदे हर। चल श्री ज्ञानदेव नर्मदे हर बोलिये। आणि आज आपण ज्या यजमानांच्या घरी आलेलो आहोत, आपका शुभ नाम जी? गोपाल कुमावत।
गोपाल कुमावत। तलवाड़ा देव। अच्छा अजी हम चल रहे थे पीछे, तो हम लोग का आज व्रत था कल का एकादशी का। अच्छा तो अभी तक एकादशी हमने नहीं छोड़ी थी। अच्छा व्रत नहीं खोला था। व्रत नहीं खोला था। अच्छा तो इनको टेंशन है अभी, मतलब व्रत कैसा, क्योंकि व्रत खोलना भी एक नियम है। व्रत टाइम से पहले खोला जाता है, 12 के पहले 12 से पहले खोला जाता है व्रत। तो हम सोचे यार किधर क्या करें, और बाबा जी भी निकल गए। हम लोग को लगा बाबा जी किधर चले गए। तो यार बाबा जी का फिर फोन आया कि ऐसा ऐसा, ये आपने मेडिकल का नाम लिया, आपने उदय मेडिकल का। तो बहुत अच्छा लगा, चलो यार भी टेंशन गया। तो यहाँ पे आया, जैसे आप हमें आगे लेने आए ना, हाँ ये बाबा जी हमको लेने के लिए आगे आए, यजमान उनके पीछे पीछे आए। बोला चलो आज का तो हो गया, नर्मदा मैया ने अपन को एकदम मतलब गोद में ले लिया, ऐसा लगा, एकदम गोद में लिया ऐसा लगा। और इनके घर में आए, चाय प्रसादी हुई, उसके बाद में भोजन तो बाप रे बाप, आज तो घर पे आए जैसा, मतलब आज जैसा भोजन हुआ ही नहीं, मजा आया। हर चीज के हाँ। जो लाड़ है पुराती हाँ पुराती है लाड़, बच्चों का लाड़ पुराती है। तो मानो कि इन्हें हमारा पिताजी कर लिया है कि नहीं। तो ऐसे ही इन्होंने सेवा करी। माँ नर्मदा जी से हम प्रार्थना करते हैं, विनती करते हैं, इनका आरोग्य, आयुष्य, वैभव बढ़ता जाए, और ऐसी नर्मदा वासियों की, परिक्रमा वासियों की सेवा आपसे होते रहे, ये प्रार्थना करते हैं। बोलो नर्मदा मैया की, नर्मदे हर, नर्मदे हर मंडळी। आता आपलं दुपारचं भोजन झालं, एवढं म्हणजे आनंद आला आपल्याला, भोजनाचा नाही पण तो सत्कार, मान सन्मान त्यांनी जो परिक्रमावासियांना दिला, म्हणजे आम्हाला, त्यांनी आम्हाला परिक्रमावासी म्हणजे नर्मदा मैया त्यांची असं प्रेम दिलं, असं म्हणजे एवढी मजा आली. काय धनंजय महाराज, मस्त एकदम सुपर ना. भारी. असं भाव असलं पाहिजे. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या इथे एखादा वारकरी आला आपल्या घरात तर आनंद मानला पाहिजे. काय महाराज आता असू द्या, जे आहे ते खरं आहे, पण आपल्या इकडली काही भाविक मंडळी अशी आहेत का वारकरी घरी आला म्हणजे त्यांना असा आनंद होतो, बाप रे बाप काय करणं काय नाही. तसं ज्यांचं इथं होतं का नर्मदा परिक्रमावासी आहे म्हणजे आम्ही इथं आलो, त्यांनी आमचं खूप थाटपाट केला, खाण्यापासून पिण्यापासून औषधं, आपल्याला काय पाहिजे ते तुम्ही घ्या आणि आमच्याकडून एवढं दान घडवून द्या. खूप भाव छान होता, मजा आली यांच्यासोबत जरा. चला नर्मदे हर, पुढचा प्रवास करूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. बघा रांजणं, इथे मस्त रांजण आहेत बघा, आणि ते कसे बनवतात बघा, सुंदर रांजणं. प्रोसेस दाखवूया आपण जरा, कशी प्रोसेस असते. हाँ इथूनच असतं, इधर से शुरुआत होती है ना, यहाँ से शुरुआत होती है. यहाँ से शुरुआत है. बहुत अच्छा है वाह. हे बघा आकार देण्याचं काम. नर्मदे हर बोल, नर्मदे हर. ये पकड़. बाहर मत निकल. अच्छा ठाकुर जी ने मिट्टी खाई तो उसका खाना तो साधारण है. कान्हा जी ने भी तो मिट्टी खाई है ना. वाह ये पक्के वाले हैं. ये पक्के वाले आहे और ना. इसमें ए, हवन कुंडी है, इसमें अच्छा ही भट्टी आहे, याच्यात बनवले जातात. पकाया जाता है. महाराज शेवटी म्हणतात ना, जसं मडका घडवायला त्याला मार खावं लागतं, भट्टीत तापावं लागतं, सोनं बनायला त्याला भट्टीत तापावं लागतं, तसं माणूसही घडायला एका गुरुच्या माराची गरज आहे बरं का. गुरुरूपी कुंड आणि गुरुरूपी मार हा आपल्या जीवनात फार गरजेचा आहे. गुरुरूपी भट्टी, तर या भट्टीत गेला तरच आपण काय होऊ शकतो माहिती आहे का, हे असे होऊ शकतो, माणूस बनू शकतो. माणूस बनू शकतो, मटके. पक्के मटके, नाहीतर मग कच्चाच मटका. वा चला, खूप मजा आली बघायला. नर्मदे हर. ही घडवायला गोल गोल फिरायला असते. 1 2 3 4 मुंगूस असतील, 4 एक सोडून.
नर्मदे हर. वा. आणि आपल्याला सुंदर आश्रम लागलेला आहे. मला वाटते हा आश्रम असू शकते आपला. चला बघूया. कदाचित इथं थांबायचं आहे आपल्याला. जाऊन आपण विचारपूस करूया. अरे वा. हा शेती लाईनशीर शेती एकदम. पुढे कोणी जायचं नाही काही नाही. बरोबर. चला पाहू. हा आश्रम असला तर थांबूया नाही तर मग पुढे शोधूया आश्रम. नर्मदे हर म्हणा जीवनभर. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी आपण पोचलो आहोत आपल्या ठिकाणावर. मागाशी तुम्हाला म्हटलं हा मंदिर दिसतोय तर इथंच आपली झोपण्याची सेवा सोय होणार आहे. इकडे जेवण बाथरूमला जायला व्यवस्थित आंघोळीचं सर्व साधन आहे. इथं काही टेन्शन नाही. खूप खूप भव्य आणि दिव्य मंदिर आहे. भव्य दिव्य खूप सुंदर मंदिर आहे. सर्व सेवा इकडली लोकांनी भाविकांनी परिक्रमावासियांसाठी करून ठेवलेली आहे. का कोणीही आला तरी आपला तिथून बिछाना घ्यायचे. ही बिछाने लागलेले आहेत. प्रत्येकाला बिछाना कोणाला पाहिजे त्याला बिछाने चादरी वगैरे घेऊ शकता. आणि खूप छान असा ठिकाणं आहे. आता तुम्हाला मी थोड्या वेळात म्हणजे आंघोळ झाल्यावर भेटतो तेव्हाच आपण शुभरात्री करूया. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण जरा महादेवाची मूर्ती आहे आतमध्ये. रात्री परत दिसल नाही दिसणार पण शिवलिंग बाप रे. वा. अप्रतिम शिवलिंग आहे. याची जी गोलाई आहे गोलाई 5 फूट 3 इंच और ऊंचाई कितनी है बोले 5 फीट 3 इंच 5 फीट 3 इंच और गोलाई ये 3.25 इंच 3.25 फीट तो इसकी हाइट है 3.25 फीट की हाइट है और गोलाई 5 फीट 3 इंच. हाँ और इसका वजन कितना रहेगा 5 कुंटल 5 कुंटल हाँ मतलब आधा टन 500 किलो. हाँ बाप. और इसका 700 किलो नीचे का 700 किलो म्हणजे टोटल 1200 किलो 1200 किलो वजनाची ही. 1200 किलो की वो. अरे शिव पार्वती बाप रे. खरंच खरंच खूप सुंदर सुबक मूर्ती आहेत. चला महादेवाचं दर्शन घ्या. आणि एकदा आमच्या सोबत मला बाहेर इकडे या इकडे या. हा म्हणा पार्वती पते हर हर महादेव. वाह बहुत खूप सुंदर. तसं पाहायला गेलो तर शिवलिंग किती वेटचे आहे हे महत्त्वाचं नाही पण एकदा का त्याच्यात शिवतत्व आलं का मग महाराज ती 1 ग्रामची जरी शिवलिंग असते ना 1 ग्रामची तरी तिला कितीही मोठी क्रेन लावा ती मूर्ती हलत नसते. शिवलिंगाचे हे महत्त्व आहे. हो ती मूर्ती कितीही मोठी असेल हलत नाही अजिबात जागे. पण तिची समजा प्राण प्रतिष्ठा केली ज्या शिवलिंगाची तुम्ही समजा एक ग्रामची शिवलिंग आणलं तुम्ही आणि 1 ग्रामची शिवलिंग आणि तिला तुम्ही स्थापन केली त्याचं शिवतत्व आलं का तुम्ही कितीही प्रयत्न करा महाराज ते काढताना तुम्हाला नाही नाक तुमचा जन्मचे जन्म जातील पण तुम्ही ती शिवलिंग काढू शकत नाही. हा काढताना त्यांना मात्र नमस्कार करावा लागतो तेव्हा ते निघतं. म्हणजे काय बोलतात त्याला भाव आपले व्यक्त करावे लागतात. आपले भाव व्यक्त करावे लागतात. नमस्कार करावा लागतो का प्रार्थना करावी लागते का हा पुनर्वसन होणार आहे का आपण पुन्हा या मंदिराची पुन्हा स्थापना करतोय भव्य दिव्य स्वरूपात तेव्हा शिवतत्व तिथून हालत असतं. ही महत्त्वाची गोष्ट होती. खरंच खूप छान शिवलिंग आहे. मला बघितल्या असं मनच भरून आला महाराज. बिलकुल. कशी वाटली बघितल्या सुंदर. अगदी साक्षात शिव आणि पार्वती मागे बसलेले आहेत आणि वाह. पुढं शिवलिंग वा ही अगदी बघितल्या सगळा क्षीण जातो. जातो. असं सुंदर असं शिवलिंग आणि शिव मंदिर आहे. एकदा नक्की भेट द्या आणि आपल्या जीवनातला क्षीण घालवा. चला नर्मदे हर. चला आता आपण चाललेलो आहोत आंघोळीला आणि आपले थोडे कपडे धुयात. ते मळले 2 दिवस झाले कपड्यांना. मस्त कपडे. बाबा काय कपडे धुतले का नाही
पुढं हवं धुवायचे मोठे बाबा हापशावर धुयात ना. इथं काय आहे का? बरं बघूया हापशावर धुया. तोपर्यंत आम्ही इकडं कपडे धुवू मस्तपैकी. श्री विठ्ठल नर्मदे हर. काहीतरी विशेष तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो बाहेर. ते विशेष काय? आज दोन्ही चंद्र सूर्य, उजव्या हाताला आपल्या चंद्र, डाव्या हाताला आपल्या सॉरी उजव्या हाताला सूर्य, डाव्या हाताला चंद्र, दोन्ही आपल्याला दर्शनाकरता आलेले आहेत. तरी पहिले आता उजव्या हाताचा बघा, हे सूर्य भगवान. झालं खूप छान दर्शन संध्याकाळचं. या सनसेट घ्या. आणि आता हे घ्या चंद्र भगवान, चंद्र सूर्य एकत्र. कसं वाटलं? मी स्वतः पहिले शॉक झालो. बरं आपण कुठल्या युगात जगतोय? नक्की चंद्र सूर्य दोन्ही येऊन थांबलेत बाहेर. म्हटलं काय आता काय प्रलय येतो का काय? पण काय नाही. आता कसं आहे ते आपल्याला पण माहिती नाही, पण दोन्ही आलेत भावा आणि तुम्हाला दाखवलं. चला नर्मदे हर जिंदगी भर. चला श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आज आपण इथं पोहोचलेलो आहोत. बाबाजी गाव का नाम क्या? मंदवाडा. अच्छा, या मंदवाडा गावात आपण पोहोचलेलो आहोत. नागेश्वर मंदिर आहे ना? नागेश्वराच्या मंदिरामध्ये खूप सुंदर संध्याकाळी आरती झाली, पण मला आरती शूट करता आली नाही कारण की मी आमची पूजा करत होतो. आणि महादेवाच्या चरणी आपण आजची व्हिडिओ एंड करूया. आजच्या दिवशी तुम्हाला इथं शुभरात्री. हां, आता आपण उद्याच भेटूया. म्हणा हर हर महादेव नर्मदे हर. चला शुभरात्री.